सिंह राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक क्षण स्वतःशी प्रामाणिक राहा. गेल्या काही महिन्यात तुम्ही किती वेळा मनात म्हणलात, मी काय चुकतोय, माझ्याच आयुष्यात इतकं कठीण का? तुम्ही कुणाला सांगितलं नाही, पण मनाच्या खोल कुठेतरी तुम्ही थकले आहात. सतत मजबूत राहायचं, सतत जबाबदारी उचलायची आणि तरीही नशिबाकडूनच दुर्लक्ष व्हावं, हे सिंह राशीसाठी सगळ्यात वेदनादायक असतं. हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आहे त्या प्रत्येक सिंह राशीसाठी ज्याने गप्प राहून संघर्ष केला, ज्याने देवावर विश्वास ठेवूनही उत्तर मिळायला वेळ लागला. 10 एप्रिल नंतर जो काळ सुरू होतोय तो सामान्य बदल नाही, तो नियतीचा निर्णय आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत पाहणाऱ्यालाच या भविष्यवाणीचा खरा अर्थही समजेल. नंबर 1 आहे 10 एप्रिल नंतर ग्रहांची गुप्त चाल. नियती सक्रिय होते. सिंह राशीच्या आयुष्यात 10 एप्रिल नंतर एक अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. हा काळ असा आहे जिथे ग्रह फक्त हालचाल करत नाहीत, तर तुमच्या कर्माचा हिशोब उघडतात. सूर्य हा तुमचा स्वामी ग्रह आहे आणि तोच या काळात स्वतःला शक्तीला जाग करतो. गुरुची दृष्टी आणि चंद्राची मनाशी जोडलेली ऊर्जा एकत्र येऊन असा योग तयार होतो, जो आयुष्यात फार क्वचितच येतो. या काळात सिंह राशीला अचानक जाणवायला लागेल की गोष्टी स्वतःहून जुळत आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती, त्यांची उत्तरं शब्दात नाही तर घटनांमधून मिळायला सुरुवात होईल. एखादा फोन कॉलमधून, एखाद्या मेसेजमधून किंवा अचानक समोर आलेल्या संधीमधून देव स्वतः बोलतोय असं वाटेल. हा काळ मेहनतीचा नाही, हा काळ फलिताचा आहे. गेल्या 2-3 वर्षात तुम्ही जे सहन केलं, जे गप्प राहून झेललं, त्याची नोंद आता विश्व घेत आहे. त्यामुळे या घडणाऱ्या घटनेला, प्रत्येक घटनेला दुर्लक्ष करू नका. ती साधी घटना नसून नियतीची चाल असते. नंबर 2 आहे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना उत्तर मिळेलच. तुम्ही शांत राहा. सिंह राशीचा स्वभाव लढाऊ असतो, पण तुम्ही एका टप्प्यावर जाऊन लढणं थांबवलं कारण तुम्हाला जाणवलं की प्रत्येक लढाई जिंकण्यासारखी नसते. काही वेळा शांत राहणं हीच खरी ताकद असते. पण या शांततेची किंमत तुम्ही मनात खूप मोजली आहे. 10 एप्रिल नंतर हे चित्र बदलतं. जे लोक तुम्हाला हलकं समजत होते, तेच लोक अडचणीत सापडतात. तुम्हाला काहीही बोलायची गरज पडत नाही. तुम्हाला कोणावर बोट दाखवायचं नसतं, कारण स्वतः काळ तुमच्या बाजूने उभा राहतो. हे उत्तर मोठ्या भांडणात येणार नाही, हे उत्तर येईल त्या लोकांच्या बदललेल्या वागण्यातून, त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या नजरेतून. तेव्हा सिंह राशीच्या मनात एकच भावना येईल, मी गप्प राहिलो तेच योग्य केलं. आणि हाच तो क्षण असेल जिथे अंतर्मन पूर्ण शांत होतं. नंबर 3 आहे आर्थिक किंवा कामाशी संबंधित मोठी खुशखबर. आयुष्याची दिशा बदलणारा क्षण. सिंह राशीच्या आयुष्यात पैशांचा प्रश्न नेहमीच पैशांपुरता राहिलेला नाही. तो प्रश्न स्वाभिमानाशी जोडलेला आहे. मेहनत करूनही योग्य मोबदला न मिळणं, पात्र असूनही संधी न मिळणं किंवा केलेल्या कामाचं श्रेय दुसऱ्याने घेणं, या सगळ्या गोष्टींनी तुमचं मन आतून थकवलं आहे. पण 10 एप्रिल नंतर ही परिस्थिती बदलते. हा बदल अचानक येतो. एखादं काम जे तुम्ही मनापासून सोडून दिलं होतं, ते पुन्हा पुढे येतं. एखादी फाईल, एखादा अर्ज, एखादा प्रस्ताव ज्यावर तुम्ही आशा ठेवणं थांबवलं होतं, त्यावर हालचाल सुरू होते. ही बातमी ऐकताना तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. या खुशखबरीचं वैशिष्ट्य असं की ती फक्त पैसे देत नाही, तर तुमच्या क्षमतेला मान्यता देते. आपण काहीतरी केलंय ही जाणीव इतक्या दिवसांनी मनात जागी होते आणि याच क्षणी सिंह राशीच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ही केवळ संधी नसते, ही तुमच्या संघर्षाची पावती असते. नंबर 4 आहे जी गोष्ट हरवली होती ती परत येणार, पण नव्या रूपात. सिंह राशीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी आहे जी कुणालाही दिसत नाही. ती पोकळी निर्माण झाली तेव्हा तुम्ही स्वतःलाच दोष दिलात. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी होतं असं तुम्हाला वाटलं, पण सत्य असं आहे की ती गोष्ट तुमच्यापासून गेली कारण तुमचं मन अजून तयार नव्हतं. 10 एप्रिल नंतर ही हरवलेली गोष्ट परत येईल, पण तशीच नाही, ती नव्या रूपात, नव्या आत्मसन्मानासह परत येईल. एखादं नातं असेल तर ते अधिक स्पष्टपणे समोर येईल. एखादी संधी असेल तर ती यावेळी तुमच्या अटींवर मिळेल. आणि आत्मविश्वास असेल तर तो इतका खोल असेल की तुम्हाला कोणाचंही प्रमाणपत्र लागणार नाही. या क्षणी सिंह राशीच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण ही परतफेड अपेक्षे इतकी नव्हे तर त्याहून जास्त असते. देव जेव्हा काही परत देतो तेव्हा तो फक्त देत नाही, तर तो भरून देतो. नंबर 5 आहे मनाला मिळणारी शांतता, खरी, खोल आणि टिकणारी भेट. सिंह राशीने सगळ्यात जास्त काय गमावलं असेल तर ती म्हणजे मनाची शांतता. बाहेरून हसत राहणं, जबाबदाऱ्या सांभाळणं, इतरांसाठी मजबूत राहणं, या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला विसरलात. रात्री उशिरा झोप येताना मनात एकच विचार फिरायचा, हे सगळं कधी संपणार? पण 10 एप्रिल नंतर या प्रश्नाचं उत्तर मिळतं, पण ते उत्तर शब्दात नसतं. ते उत्तर असतं एका शांत श्वासात, एका सकाळी उठल्यावर मन हलकं वाटण्यात आणि एखाद्या क्षणी अचानक जाणवण्यात. मी ठीक आहे ही शांतता कोणी दिलेली नसते, ती आतून उगम पावते. तुमचं मन आता भूतकाळात अडकत नाही, भविष्याची भीती वाटत नाही.
तुम्ही वर्तमानात जगायला लागता आणि जेव्हा सिंह राशीचा माणूस शांत होतो तेव्हा तो आयुष्यातील सगळ्यात मजबूत अवस्थेत असतो. नंबर 6 आहे देवाचा स्पष्ट इशारा. जे मिळेल त्याची किंमत ओळखा. हा काळ फक्त आनंद देण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा. 10 एप्रिल नंतर सिंह राशीला जे काही मिळणार आहे ते चाचणी पास केल्यानंतरच मिळणार आहे. त्यामुळे देव एक सूक्ष्म पण स्पष्ट इशारा देतोय, आता चुकूनही स्वतःला कमी समजू नकोस. जे लोक पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते ते आता जवळ येण्याचा प्रयत्न करतील. काही जण मदतीच्या नावाखाली पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करून पाहतील. इथे सिंह राशीने सावध राहणं गरजेचे आहे. प्रत्येक हसणारा माणूस तुमच्या बाजूचा नसतो. देव तुम्हाला सांगतो, मी तुला उंचावर नेतोय, पण तुला जमिनीशी जोडलेलं राहावं लागेल. नम्रता ठेवा, पण स्वतःची किंमत विसरू नका. कारण जे मिळतंय ते साधं नाही, ते तुमच्या आत्म्याचा सन्मान आहे. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्याही आयुष्यात काही काळ असे येतात जे आपल्याला मोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी असतात. गेल्या काळात तुम्ही जे गमावलं, जे सहन केलं, ज्या वेदना शब्दात मांडता आल्या नाहीत, त्या सगळ्याची नोंद विश्वाने घेतलेली आहे. 10 एप्रिल नंतर जे घडेल ते अचानक वाटेल, पण ते योगायोग नसेल, तो देवाचा न्याय असेल. आज जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या छातीत काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं असेल आणि डोळे पाणावले असतील तर समजा की हे शब्द खोटे नाहीत. कारण जे शब्द आत्म्याला स्पर्श करतात तेच शब्द नियतीतून येतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.